गड आला पण सिंह गेला. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. स्वराज्याचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची आई राजमाता जिजाऊ राजगड किल्ल्यावर बसले होते. समोरच अवाढव्य कोंढाणा किल्ला दिसत होता. तो किल्ला शत्रूच्या ताब्यात होता. जिजाऊंच्या मनात एकच विचार होता, हा किल्ला आपल्या स्वराज्यात असायला हवा. त्यांनी आपली ही इच्छा शिवरायांना बोलून दाखवली. शिवरायांनी आपल्या सर्वात शूर आणि विश्वासू सहकार्याला बोलावणे धाडले. त्या वीराचे नाव होते वजा तानाजी मालुसरे. तानाजी त्यावेळी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत गुंतले होते. पण महाराजांचा निरोप मिळताच ते सर्व काम सोडून राजगडावर हजर झाले. जेव्हा तानाजींना समजले की कोंढाणा जिंकायचा आहे तेव्हा ते उत्साहाने भरून गेले. त्यांचे वय झाले होते पण त्यांचा आत्मविश्वास तरुणासारखा होता. त्यांनी आपल्यासोबत असलेल्या शेलार मामांना सांगितले, आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. घराचे सुख बाजूला सारून त्यांनी मोहिमेची जबाबदारी स्वीकारली. तानाजींनी आपला भाऊ सूर्याजी आणि काही निवडक मावळ्यांना सोबत घेतले. रात्रीचा घनदाट काळोख होता. कोंढाणा किल्ल्याचा कडा इतका उभा आणि अवघड होता की तिथून चढणे अशक्य वाटत होते. पण तानाजींनी हार मानली नाही. तानाजींकडे यशवंती नावाची एक घोरपड होती. त्यांनी तिला दोर बांधून कड्यावर चढवले. तिच्या मदतीने तानाजी आणि त्यांचे मावळे एका मागोमाग एक तो अवघड कडा चढून वर गेले. शत्रूला याची पुसटशी कल्पनाही नव्हती. तानाजी गडावर पोहोचले आणि अचानक गडाच्या रक्षकांवर हल्ला केला. गडावर गोंधळ उडाला. तलवारींचा खणखणाट सुरू झाला. तानाजींच्या चपळाईने शत्रू सैन्य घाबरून गेले. तानाजी वाघासारखे लढत होते. शेवटी तानाजींचा सामना गडाचा किल्लेदार उदयभान याच्याशी झाला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. तानाजींची ढाल तुटली पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या हाताला पागोटे बांधून उदयभानच्या तलवारीचे वार झेलले आणि शौर्याने लढत राहिले. या भीषण लढाईत तानाजींना वीरमरण आले. तानाजी पडलेले पाहून मावळे घाबरू लागले आणि पळू लागले. त्याच वेळी तानाजींचा भाऊ सूर्याजी तिथे धावून आला. त्याने मावळ्यांना धीर दिला आणि सांगितले, तुमचा बाप इथे मरून पडला आहे, पळता काय, उठा आणि लढा. सूर्याजींच्या शब्दांनी मावळ्यांमध्ये नवीन चैतन्य संचारले. त्यांनी पुन्हा एकदा जोराने हल्ला केला आणि अखेर कोंढाणा किल्ला जिंकला. गडावर भगवा झेंडा फडकवण्यात आला. विजयाची बातमी शिवरायांपर्यंत पोहोचवण्यासाठी गडावर गवत पेटवून इशारा देण्यात आला. जेव्हा शिवरायांना समजले की कोंढाणा जिंकला पण तानाजी धारातीर्थी पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते जड अंतःकरणाने म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. तानाजींच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.